नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी झटपट तयार होणारं तोंडलीचं मसालेदार इन्स्टंट लोणचं. फक्त 10 मिनिटात तयार होणारं हे लोणचं इतकं चविष्ट लागते की एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा बनवावंसं वाटेल. पोळी, भाकरी, पराठा किंवा वरण भात कोणत्याही जेवणाची चव अनेक पटीने वाढवणार ही भन्नाट रेसिपी आहे. आणि विशेष म्हणजे असा मसाला बनवून बऱ्याचशा भाज्यापासून तुम्ही 5 मिनिटात इन्स्टंट लोणचं बनवू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी इन्स्टंट लोणच्यासाठी मसाला तयार करू. त्याच्यासाठी मी इथे घेत आहे 2 चम्मच बडीशोप, 1 चम्मच जिरा, थोडेसे मेथीचे दाणे घ्यायचे आहे आणि पाव चम्मच कलौंजी घेत आहे. आणि आता सर्व जिन्नस मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत. लो फ्लेमवर सारखं चालवत त्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे भाजून झालं आहे. आता गॅसची फ्लेम बंद करून याला थंड होऊ द्यायचं आहे. मी इथे अशी ताजी आणि कोवळी तोंडली घेतली आहे. तोंडलीला स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे. आता तोंडलीला कापून घ्यायचं आहे. छोट्या छोट्या गोल गोल साईजमध्ये तोंडलीला कट करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे तोंडली असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. मी इथे तोंडलीला असं गोल साईजमध्ये कट करून घेतला आहे. आता मसाला तयार करू. तर मसाला बनवण्यासाठी मी एक छोटा बाउल घेत आहे मोहरीची डाळ आणि मोहरीच्या डाळीला मिक्सरच्या भांड्यात घालून हलकं दळून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही करायचं, असं थोडंसं दळून घ्यायचं आहे. आता भाजलेले मसाले मिक्सरच्या भांड्यात घालून थोडं जाडसर असं दळून घ्यायचं आहे. याला पण जास्त बारीक नाही दळायचं. आता याला पण मोहरीच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. जितकी मोहरीची डाळ घेतली होती त्याप्रमाणेच एक बाउल लाल तिखट घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूला मी पॅनला गरम करायला ठेवला आहे. याच्यामध्ये पाऊण वाटी तेल घालायचं आहे. तेल शेंगदाण्याचं घ्यायचं आहे. सरासरी लोणचं बनवण्यासाठी शेंगदाणा किंवा मोहरीचं तेल वापरायचं. तेलाला चांगलं कडकड गरम करून घ्यायचं आहे. अशा वाफा निघायला पाहिजे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. तेलाला थोडं थंड होऊ द्यायचं आहे. मसाल्यामध्ये अर्धा चम्मच हळद घालायची आहे. 3-4 पिंच हिंग घालायचं आहे. तेल थोडं थंड झालं आहे. असं पळीनं थोडं तेल मसाल्यावर घालायचं आहे. तेल जास्त थंड नाही करायचं. थोडं गरमच तेल मसाल्यावर घालायचं म्हणजे मसाले छान भाजले जातात. गरम तेल घालून असं मसाले मस्तपैकी भाजून घ्यायचे आहे. ही छोटीशी टीप नक्की लक्षात ठेवा. त्यामुळे लोणच्याची चव आणखी छान येते. पूर्ण तेल घालून झाल्यावर आता चमच्याने असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. हा मसाला एकदम थंड झाल्यावर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे म्हणजे लोणच्याला पाणी नाही सुटणार. लोणच्याचा मसाला गरम असताना जर तुम्ही मीठ घातलं तर लोणच्याला पाणी सुटते. जर तुम्हाला थोडं तिखट आवडत असेल तर लाल तिखट थोडं घालू शकता. घरच्या घरी आणि अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये इतकं चविष्ट लोणचं तयार होतं. असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे. मसाला इथं थंडा झाला आहे. आता जितकं मोहरी आणि तिखट घेतलं त्या बाउलनीच एक बाउल मीठ घालायचं आहे आणि आता मीठ सुद्धा मसाल्यामध्ये मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. इथे लक्षात ठेवा, लोणच्याचा मसाला थंड झाल्यावरच याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. बस इथं माझा लोणच्याचा मसाला तयार आहे. असा लोणच्याचा मसाला तयार करून तुम्ही स्टोअर बी करू शकता. मसाला तयार करून असं काचेच्या बरणीमध्ये भरून स्टोअर करून ठेवला तर तुम्ही बऱ्याचशा भाज्यापासून इन्स्टंट लोणचं तयार करू शकता. जसं गाजर, मुळा, फुलगोबी, पत्तागोबी, अंगूर भाज्या कट करून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये 2-3 चम्मच हा तयार मसाला घालायचा. थोडासा निंबाचा रस घालायचा. वाटल्यास थोडं तेल गरम करून थंड करून घालायचं. असा हा तयार मसाला घालून बऱ्याचशा भाज्यापासून तुम्ही झटपट टाईमवर लोणचं तयार करू शकता. आणि आता याच्यामधून 3-4 चम्मच मसाला इथं कट केलेल्या तोंडलीमध्ये टाकायचा आहे. सोबतच एका निंबाचा रस घालून घ्यायचा आहे. निंबाचा रस घातल्याने लोणच्याची टेस्ट छान आंबट येते. आणि आता 1 चम्मचनी मसाले असे छानपैकी तोंडलीत मिक्स करून घ्यायचे आहे. मसाले तोंडलीला असे व्यवस्थित लागले पाहिजेत, तेव्हाच लोणचं मस्त तयार होतं. बस असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. लोणच्याचा रंग आणि सुगंध बघूनच तोंडाला पाणी येत आहे. इथं माझं तोंडलीचं लोणचं तयार आहे.
तुम्ही आता याला इन्स्टंट खाऊ शकता। असं लोणचं तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर 3-4 दिवस हे खराब नाही होत। पोळी, भाकरी, पराठा किंवा साध्या वरण भाताबरोबरही हे लोणचं खायला अप्रतिम लागते। तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका मजेदार रेसिपीमध्ये।